नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या पैशाचं तुम्ही वाट बघत होता त्या पैशाच्या वितरणासंदर्भात काल सरकारने जी आर काढलेला आहे. जी आर काढलाय, परंतु एक तिथं महत्वाचं लक्षात ठेवा, पैसे कमी झालेले आहेत. कोणत्या महिलांना पैसे जमा होणार आहेत? सगळ्याच महिलांना पैसे येणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ताच तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. पैसे किती मंजूर झालेले आहेत? एकंदरीत जर तुम्ही पाहिलं असेल की आजपर्यंत जेवढे काही लाडक्या बहिणीचे हप्ते आले त्या हप्त्यामध्ये पैसे मंजूर खूप मोठ्या प्रमाणात झालेले होते, परंतु आता जानेवारीच्या हप्त्याला खूपच कमी पैसे मंजूर झाले. याचा अर्थ खूप साऱ्या महिला भगिनी असतील ज्या जानेवारीच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतील. आता हा जी आर नेमकं काय, तर जी आर मध्ये सगळी माहिती आपण पाहूया. बघा, मुख्यमंत्री बघा, सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी वितरण जानेवारी 2024, म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता येण्यासंदर्भात हा जी आर काढलाय. 18 फेब्रुवारी 2026 चा जी आर आहे. तुम्हाला आज सुद्धा पैसे येऊ शकतात आणि 2 दिवसांनी सुद्धा पैसे येऊ शकतात. त्यामुळे आज कोणाला पैसे आले असतील तर ते सुद्धा लाडक्या बहिणीने चेक करून घ्यायचं. इकडे बघा, शासन निर्णय महत्वाची अपडेट दिलेली आहे. विशेष घटक अनुसूचित जाती आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट करून महिला बालकल्याण पैसे मंजूर करतात आणि मग लाडक्या बहिणीच्या खात्यावर ते पैसे येतात. इथं जर पाहिलं असेल तर 98.45 कोटी जानेवारी 2026 या महिन्याचा लाभ, म्हणजे लक्षात ठेवा, आजपर्यंत सरकारने जेवढे काय लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण केलंय, कधीच आजपर्यंत एवढ्या कमी प्रमाणात पैशाचं वितरण झालेलं नाहीये. याचा अर्थ असा असू शकतो किंवा आहे की ज्या महिला भगिनी 25 लाख अपात्र झालेल्या होत्या, ज्यांनी किंवा चुकीचा पर्याय ई-केवायसीच्या माध्यमातून निवडला होता, इथं एस केलं होतं, आणि आता ज्या ज्या महिला असतील ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया मंजूर झालेली असेल त्यांनाच हप्ते येतील, बाकीच्यांना पैसे येणार नाहीत. पैसे 98.45 कोटीच रुपये त्या ठिकाणी ह्या जानेवारी महिन्यासंदर्भात लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले आहेत. त्यामुळे आज चेक करायचे पैसे जमा झाले आहेत का, कारण कालचा जी आर आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे, त्यामुळे सर्वांना शिवजयंती हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तुम्हाला पैसे येऊ शकतात, शक्यता आहे. आज जर पैसे तुमच्या खात्यात नाही आले तर 1-2 दिवसांनी येऊ शकतात. किती पैसे आहेत मंजूर केलेले? 98.45 कोटी, आणि मागचे जर पाहिले असेल तुम्ही सरासरी 100 कोटी, 130 कोटी अशा प्रकारे लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर केलेले होते. पुढचं, आर्थिक आराखडा एकूण तरतूद आणि वितरण निधी संदर्भात दिले त्यांनी. मागणी क्रमांक दिलेला आहे. एकूण तरतूद आहे 396. बघा, म्हणजे एकूण तरतूद किती? वर्षभराची तरतूद 3960 कोटी रुपयाची तरतूद आहे. त्यातले तुम्हाला 98.45 कोटी रुपये या जानेवारी हप्त्या संदर्भात लाडक्या बहिणीच्या खात्यात, जे काय तुमचं आजपर्यंत डीबीटीचं अकाउंट आहे त्यात जमा होतील. बघा, इथं वितरण निधी दिलाय, खाली खाली दिले 98.45 कोटी रुपये, म्हणजे एवढेच पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. आता खूप साऱ्या महिला भगिनी असतील की ज्या जानेवारीच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात, कारण हा जी-आर कमी पैसे मंजूर झाले, त्यामुळे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे. उद्दिष्ट 31 दिलेलं आहे. ठीक आहे. प्रशासकीय अंमलबजावणी समन्वय दिलेला आहे. आता लाभार्थी गट आणि जबाबदारी दिलेली आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून त्या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत. आता काही महिला आहेत ज्या महिलांना पैसे येणार नाही, त्या कोणकोणत्या महिला आहेत लक्षात ठेवा. बघा, दुबार लाभ टाळणे महत्वाचे नियम आहे. दुबार लाभ टाळणे याचा अर्थ कुठली केंद्र सरकारची योजना असेल किंवा कुठली राज्य सरकारची योजना असेल, तुम्ही त्या योजनेचा सुद्धा लाभ घेताय, तुम्ही राज्य सरकारच्या या लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ घेताय, म्हणून तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यासोबत ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रियामध्ये यस दोन्ही ठिकाणी झालं होतं, त्यांच्या ई-केवायसी केलेली आहे, आता नो दोन्ही ठिकाणी केले, परंतु त्यांची ई-केवायसी अजून मंजूर झालेली नाही. मंजूर कोणाकडून नाही झालेली, तर महिला व बालविकास खात्याकडून मंजूर झाली नाहीये, त्यामुळे त्यांना शक्यता आहे हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. ज्यावेळेस त्यांची ई-केवायसी प्रक्रिया मंजूर होईल त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले डिसेंबर असेल, जानेवारी, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जानेवारी, हे सगळे हप्ते पण सध्याच्याला वितरित होईल हप्ता. ज्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले, ज्या महिलांना डिसेंबरचे मिळाले, त्यांना जानेवारीचे सुद्धा मिळतील. परंतु ह्या महिला ज्यांना जानेवारीचा हप्ता येणार आहे, कोणत्या? दुबार लाभ टाळणे महत्वाचे नियम. खालील योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही असं जी-आरच्या माध्यमातून सांगितलंय. संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्या कुठल्या महिला असतील दोन्हीकडे लाभ घेत होते पण आता या महिन्यापासून मिळणार नाही.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या महिलांना सुद्धा येणार नाही. महिला व बालविकास विभागाने याची काटेकोर दक्षता घ्यावी असं जी आर मध्ये सांगितलंय. निधी वापर आणि काटकसर संदर्भामध्ये दिलेला आहे. अहवाल सादरीकरण आणि कालमर्यादा दिलेली आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे मागच्या वेळेस सुद्धा जी आर काढला होता की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण करावं. आता 10 झाली, 18 झाली, आज 18 तारखेला जी आर काढला, अजून पैसे आले नाही. आज शिवजयंती आहे, त्यामुळे शक्यता आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात आजच पैशाचं वितरण होऊ शकतं. ठीक आहे. आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर केलेल्या खर्चाचा अहवाल भौतिक जे काय असेल ते. महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिकेचे पालन आवश्यक करायचे. शासन निर्णय संदर्भात या तुम्हाला दिलेला आहे. शासन अनुक्रमांक दिलेला आहे. स्वाक्षरी सुचिता साप्ते कार्यालयीन अधिकारी यांची दिलेली आहे. व्हेरीफाय म्हणून सांगितलेले पैसे मंजूर झालेले आहे. आता लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचेच पैशाचं वितरण तुमच्या खात्यात होणार आहे. टोटल पैसे तुम्हाला 98.45 कोटी मिळाले आणि आजपर्यंतचे पैसे पाहिले असतील तर 130 कोटी, 163 कोटी, 131 कोटी, 135 कोटी यासारखे पैसे जे आहेत तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित झालेले होते. परंतु आता 98.45 कोटी रुपयाचा हा जी आर आहे आणि तो सुद्धा तुमचा जानेवारीच्या हप्त्या संदर्भात जी आर आहे. म्हणजे एकंदरीत खूप साऱ्या महिला असतील ज्या महिला अपात्र झाल्या असतील किंवा ई केवायसीच्या प्रक्रियेमुळे त्यांना सध्या पैसे आले नसतील. ज्यावेळेस ई केवायसी प्रक्रिया तुमची महिला बाल कल्याण खात्याकडून अप्रूव्ह होईल त्याच्यानंतर मग तुम्हाला एकंदरीत राहिलेले काही महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल, काही महिला असतील ज्यांना डिसेंबरचा आला नसेल. ठीक आहे. हे 2 हप्ते आणि आता जानेवारीचा हप्ता सुद्धा काही महिलांना असताना मिळणार नाही. तो पुढे मिळू शकतो किंवा जो महिन्यात त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्या महिन्याचेच मिळतील. पण सध्याच्याला जानेवारीचा हप्ता तुम्हाला आजपासून येऊ शकतो, शक्यता आहे. मग आजपासून कधी, तर आता जी आर आलेला आहे, आज बी मिळू शकतात, उद्या मिळू शकतात, परवा मिळू शकतात. 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होऊ शकतं. फक्त आज एकदा चेक करा मेन बॅलन्स पैसे जमा झाले का पहा. आणि जानेवारीचाच हप्ता मिळाला, ज्यांना नोव्हेंबरचा मिळाला, डिसेंबरचा मिळाला त्या महिलांना फक्त आज मिळणार आहेत 1500 रुपये. किती मिळणार आहेत? 1500 रुपयेच मिळणार आहेत. ज्यांची केवायसी प्रक्रिया अप्रूव्ह झाली त्यांना मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 4500 रुपये येऊ शकतात. किती? 4500 रुपये. किती कोटी? 98.45 कोटी. म्हणजे खूप साऱ्या महिला अपात्र होतील किंवा त्यांना जानेवारीच्या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत ह्या जी आर मध्ये. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, अतिशय चांगल्या प्रकारे अत्यंत महत्वाचा डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब करत नाहीत, केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्या कुठल्या महिला भगिनी आहेत ज्यांना या हप्त्याची किंवा या पैशाची गरज आहे, कधी हप्ता येणार ही माहिती नाहीये, त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचसोबत जर तुम्ही पाहिलं असेल तर हा तुमचा जी आर इथे दिलेला आहे. तोच जी आर अतिशय चांगल्या प्रकारे डिजिटल स्वरूपात आपण दिलेला आहे. हा जी आर तुमचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याच्या संदर्भात जी आर आहे 18 फेब्रुवारी 2026. आणि तोच जी आर आपण एकदम डिजिटल स्वरूपात तुम्हाला कळल अशा भाषेमध्ये चित्रवाईज दिलेला आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शिवजयंतीच्या पुन्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपल्या नंबरला विचारा किंवा सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू द्या. ठीक आहे. थांब.